नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मागील बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण मूग उडदाची लागवड फायदेशीर राहणार असं बोललो. त्यासाठी कोणते वाण वापरायचे हेही पाहिलं, पण त्याची लागवड कशी करायची आणि नेमकी केव्हा करायची, केव्हा टाळायची, त्याला खत किती लागणार, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मूग उडदाच्या लागवडीचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मूग आणि उडदाची पेरणी केव्हा करायची आणि केव्हा नाही. मूग आणि उडदाची पेरणी ही मान्सूनच्या पहिल्या पेरणी योग्य पावसानंतर करायची आहे. पेरणी योग्य म्हणजेच किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस आणि जमिनीत वाफसा आला की पेरणी करायची. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फक्त मूग उडीद नाही तर सर्व खरीप कडधान्यांची पेरणी उरकून घ्यायची आहे. कारण 7 जुलै नंतर मात्र मूग उडदाची लागवड करायची नाहीये, अन्यथा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळते. पेरणीचा काळ कळला, पण जमिनीचं पाहायचं झालं तर मूग आणि उडदासाठी आपल्याला मध्यम ते भारी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडायची आणि तिचा सामू 6.5 ते 7.5 असायला हवा. पण पेरणीच्या आधी बियाणांची बीज प्रक्रिया करायला मात्र विसरायचं नाहीये. बीज प्रक्रिया कशी करायची हे सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेऊयात. मूग आणि उडदाच्या बियाण्याची चांगली उगवण होण्यासाठी आणि बुरशीमुळे होणाऱ्या कीड रोगांपासून पिकाला वाचवण्यासाठी पेरणीच्या आधी प्रति किलो बियाणाला 2 ग्रॅम थायरम अधिक 2 ग्रॅम कार्बेंडाझिम या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी किंवा जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो बियाणाला लावायचे. यानंतर जीवाणू संवर्धनामध्ये नत्र स्थिर करणारे रायझोबियम, जापोनिका आणि स्फुरद विरघळणारे पीएसबी प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति किलो बियाणांसाठी लावायचे. जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया केल्यानंतर बियाणं वाळलं की त्याची पेरणी करायची. पेरणी ही पेरणी यंत्राच्या साह्याने 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर करायची. पेरणीसाठी साधारणतः 12 ते 15 किलो हेक्टरी बियाणं लागतं. आता पाहूयात आपण खतांबद्दल. पेरणी करण्यापूर्वी चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जवळपास 10 ते 15 गाड्या प्रति हेक्टर शेवटच्या कुळवणीच्या वेळी द्यायचे आणि पेरणीसाठी 20, 40, 30 किलो नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टर द्यायचे. ही मात्रा देण्यासाठी 40 किलो युरिया, 240 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 किलो एमओपी प्रति हेक्टरी किंवा 100 किलो डीएपी आणि 50 किलो एमओपी प्रति हेक्टरी द्यायचे. मूग आणि उडदाची लागवड ही तशी फार कठीण नसते, परंतु त्याच्या चांगल्या उत्पादनासाठी काही गोष्टी पाळाव्या लागतात. त्या म्हणजे पीक सुरुवातीपासूनच तणविरहित ठेवायचे. कोळप्याच्या साह्याने पीक 20 ते 25 दिवसाचं असताना पहिली आणि 30 ते 35 दिवसांचं झाल्यावर दुसरी कोळपणी करायची. तसंच पेरणीनंतर 7 ते 14 दिवसांनी इमॅझिथायपर 10% SL हे तणनाशक 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारायचे. दुसरा मुद्दा येतो पाण्याचा. तसं तरी ही दोन्ही पिकं पावसावर येतात, पण फूल येताना आणि शेंगा भरताना ओलाव्याची कमतरता भासू शकते. अशा परिस्थितीत पाऊस नसेल तर जमिनीत ओलावा खूपच कमी झाला तर पाणी द्यायचंय किंवा 2% युरियाची फवारणी करायची. ही माहिती कडधान्य सुधार प्रकल्प राहुरी येथील तज्ज्ञ डॉक्टर नारायण मुसमाडे यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला कोणते विषय ऐकायचे असल्यास, तुमचे कोणते प्रश्न असल्यास आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमचे विषय आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.